संगमजी काते साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल अंशू आणि सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल असेल पळसगाव या संघाकडून. एक बलाढ्य मोठी लढत पहिल्या संघातील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला पाहिलं तर आतापर्यंत या मोसमामध्ये 4 वेळा सेमीफायनल मधून आपल्याला पराभूत व्हावं लागलं. याच मैदानामध्ये देखील आपला संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला होता. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पराभूत व्हावं लागलं. पण या मोसमामध्ये बलाढ्य संघ देखील बनत चालला. एका बाजूला पाहिलात तर T20 वर्ल्ड कपमध्ये देखील ऑस्ट्रेलिया संघाला देखील झिम्बाब्वेने पराभूत केलं होतं. म्हणजे क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे, कधीही रंग बदलू शकतो. एक अंशू देखील याच गवळी प्रीमियर लीगमध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. आता मात्र संघाला गोंडसिया वडाची वाडी या संघाला बिलॉंग करत असताना स्ट्राईक एंडला नेहमी गोलंदाजी करत असतो, अचूक गोलंदाजी करत असतो. त्याला मात्र फलंदाजीचा सामना करेल. स्ट्राईक एंडला आहे तो करण. स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अमय. गोलंदाजी मार्कवर सज्ज अंशू. एक थोडीशी स्लोअरची गती गोलंदाजी करतो पण चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं. निर्धाव चेंडूजी सांगता आणि किपरला मासाठी अगदी सज्ज आहेत ते आमचे किरणजी किरणदादा दर्गे. एक चांगली किपिंगगिरी देखील करत असतात. एका बाजूला पाहिलं तर वारंवार त्यांची आम्ही चर्चा करत असतो. न्यूझीलंडचा जेसी रायडर जर पाहिलं तर त्यांच्याकडे बॉडी लँग्वेज पाहिल्यानंतर त्याची देखील आठवण होते. पण चांगली किपरगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अंशू देखील एक याच मोसमामध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो आणि संघाला मात्र चांगली साथ देखील त्याची मिळते. करणला मात्र स्तब्ध ठेवलंय आपल्या गोलंदाजीवरती. पहिल्या चेंडूवरती स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्या चेंडूवरती स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, लेग साईडला चेंडू गेलाय आणि एक धाव मिळते. एका धावी संख्येबरोबर फळसगाव या संघाचं मात्र धाव फलक ओपन होत आहे. नक्कीच अंशू गोलंदाजी मार्कवर सज्ज. त्याला मात्र सामना करेल तो अमय. अगदी झेल घेण्याचा प्रयत्न असेल कदाचित, पंच मात्र तडजोड राहते आणि मोठा हादरा बसतोय तो फळसगाव या संघाला. बॅक टू प्याल आणि माघारी परतवले. मोठा हादरा डीच आहे. अगदी फळसगाव या संघाचा मात्र हुकमी एकमा माघारी परतल्यानंतर नवीन बॅटर्स मैदानामध्ये दाखल असेल. युवा स्टार की मोठी लढत पाहायला मिळते. नवीन बॅटर्स मैदानामध्ये दाखल असेल तो आर्यन. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो अंशू. अंशूकडे देखील आत्मविश्वासाने आता स्ट्राईक एंडला गोलंदाजी करत असतो. किती बलाढ्य खेळाडू माझ्या समोर असू दे पण मात्र धाडस निर्माण करतो तो अंशू. गोलंदाजी मार्कवर सज्ज. त्याला मात्र सामना करेल तो फळसगाव या संघाचा हुकमी एक का आर्यन. पास्टी या संघाचा मात्र हुकमी एका ज्याने मात्र अचूक फलंदाजी केली, अचूक गोलंदाजी केली. तो सामनावीराचा किताब ठरलाय, तो मानकरी ठरलाय. तो योगेश यांना मात्र सामनावीराचा किताब देतील. मी विनंती करतो विनायकजी काते साहेबांना की आपल्या शुभ हस्ते मात्र हा किताब द्यायचा आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता स्तब्ध ठेवलंय तो आर्यन याला. अगदी थोडंसं मात्र कुठे पहिल्या षटकामध्ये स्लोअरची गोलंदाजी वारंवार करत असतो. स्पीडअप जर त्याचा पाहिला तर स्लोअरची स्पीडअप घेतो आणि गोलंदाजी देखील थोडीशी फसवी पाहायला मिळते देश अंशूच्या माध्यमातून. अनेक वेळा त्याच्या गोलंदाजीचे वेगवेगळे रूप पाहायला मिळतात. खोलवर टप्प्याची गोलंदाजी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव दिली थोडीशी मिस्टपील होते आणि त्याचा मात्र फायदा घेत आहेत ते फळसगाव या संघाचे बॅटर्स आणि एक एरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि या दोन धावसंख्येबरोबर धावसंख्येमध्ये बदल होते. स्कोरबोर्ड पाहिलं तर 4 धावसंख्या पाहायला मिळते. आतापर्यंत पहिला षटक प्रगती पथावर आहे. चेंडू मात्र निर्णय हाताळले गेलेत. ते 5 चेंडू महत्वपूर्ण निर्णय हाताळले गेलेत. भावेश काते देखील पंचगिरी करतायत. चांगल्या पद्धतीने मात्र पंचगिरी करत असतात. अगदी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्र येणार काऊ कॉर्नरच्या दिशेने एक धावच घेतली जाते. एका धावीवरती समाधान मानलं जात आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी दाखल असेल मला वाटतं
अक्षय काते. म्हणजे एका बाजूला पाहिलं तर पंच देखील काते आहेत, समालोचन कक्षामधून देखील काते भाऊकीचा आवाज आणि समालोचन कक्षामध्ये क्षेत्रक्षणामध्ये देखील काते भाऊकी दाखल आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर संगम काते साहेब देखील उपस्थित आहेत. म्हणजे परिपूर्ण वातावरण पाहायला मिळते. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 5 धावसंख्या पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलं तर महत्त्वपूर्ण गोलंदाजी हाताळली. आता मात्र दुसरे षटक हाताळण्यासाठी संघाकडून फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो हुकमी एक ज्याला ओळखला जातो तो गोंडसे या संघाकडून अवी. कारण फिरकीचा जादूगार गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं. त्याच्यानंतर किरण दादांना किपिंग कडून मिड विकेटला क्षेत्ररक्षणासाठी दाखल केलं. पुन्हा एकदा सुवर्ण संधी झेल घेतली जाते काय अचूक झेल घेतला जातोय. किपिंग साठी आले गेलेला मात्र प्रकाश असेल आणि प्रकाशच्या माध्यमातून चांगलं झेल पाहायला मिळतंय. डीजे कोण आलाय? डीजे डीजे पळस या गाव संघाची मात्र थोडीशी निराशकजनक फलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो अभि. त्याला मात्र सामना करेल तो अरविंद. फुल टॉस मिळाला त्याचा मात्र परिपूर्ण फायदा घेतलाय. मिड विकेट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र दाखल. दुसऱ्या धावेचं कॉल दिलं जात आहे पण मात्र माघारी परतवलं जात आहे. एकाच धावेवरती समाधान मानतायत. अभिला माहिती आहे की कदाचित एकच धाव माझ्यातून खर्ची होते पण त्याचा नेहमीच प्रयत्न असतो की माझ्या गोलंदाजीतून कमी धावसंख्या खर्ची झाली पाहिजे आणि संघाला मात्र लाख मुलाची साथ त्याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळतं. एक फिरकीचा जादूगार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. जर कधी येता कदाचित मसा सिंहदान असोसिएशन मोठं कार्यक्रम झालं आणि उत्कृष्ट गोलंदाजा किताब जर कोणाला द्यायचं म्हटलं तर 5 गोलंदाजमध्ये याचं नाव देखील घेतलं जाईल. अशी आता फिरकीचा जादूगार म्हणून त्याचं नाव लौकिक हा गोलंदाज पाहायला मिळतं. निर्धाव झेंडूची सांगता होते आणि थोडंसं पळसगाव या संघाकडून निराशकजनक फलंदाजी पाहायला मिळते. तब्बल जर धावसंख्या पाहिली तर स्कोरवरती पाहायला मिळते ती 6 धावसंख्या. महत्त्वपूर्ण गोलंदाजी हाताळतोय. 3 चेंडू हाताळले गेलेत. पुन्हा एकदा मध्ये स्टेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, आपल्या फ्लो मध्ये झेड घेण्याचा प्रयत्न असेल. मोठा हादरा बसतोय तो फळसगाव या संघाला. बॅक टू पॅव्हलियन माघारी परतावं लागेल. डीसे नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडू हाताळले गेलेत आणि धावसंख्या पाहिलीत तर चांगली गोलंदाजी, 2 विकेट घेतले गेलेत आणि धावसंख्या जर खर्ची कमी केली आपल्या गोलंदाजीतून तर एक धावसंख्या मात्र खर्ची केली गेलेली आहे. एक महत्त्वपूर्ण गोलंदाजी हाताळत आहे. नक्कीच वडील देखील त्याचे या मैदानामध्ये दाखल आहेत. अगदी ऑफ साईडला देखील क्षेत्ररक्षणासाठी दाखल आहेत. म्हणजेच आपले वडील अनिलजी दिवेकर देखील स्वतः वडील मैदानामध्ये दाखल आहेत. आता मात्र गोलंदाजी मार्को सज्ज असेल तिसरा षटक हाताळण्यासाठी. धावसंख्या पाहिली तर 6 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत गोलंदाजी कंजूशी गोलंदाजी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली अवीची. 7 चेंडू हाताळले गेले, 2 विकेट आणि 1 धावसंख्या खर्च केली आपल्या गोलंदाजीतील. महत्त्वपूर्ण गोलंदाजी हाताळली. गोलंदाजी मार्कवर सज्ज किरण दर्गे, एक अनुभवी गोलंदाज. पाहूया पहिला चेंडू अवांतर धाव. भावेश सर मात्र दोन्ही हातात समांतर करतायत आणि अवांतर धावे बरोबर फायदा असेल तो फळसगाव या संघाला. धावसंख्येमध्ये बदल असेल, स्कोरमध्ये बदल असेल. धावसंख्या पाहायला मिळते वंदी स्कोरबोर्ड 7 ही धावसंख्या. किरण दादांचा फुलटॉस चेंडू
क्षेत्ररक्षण मात्र मैदानामध्ये दाखल. पहिला मोठा हादरा देखील बसतोय आपल्या गोलंदाजीवरती. किरणने अचूक गोलंदाजी केली. मोठा हादरा पळसगाव या संघाला. बॅक टू पॅव्हलियन. ठीक आहे. नक्कीच किरण दादांच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अनुभव आहे आणि अनुभव मात्र पणाला होते येणाऱ्या 3 तारखेला मेच्या. नक्कीच घोणसेवाडाची वाडी या संघाला बिलॉन करत असताना घोणसेवाडी संघ मात्र पहिला जो विजयी झाला तो किरण दादांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी होती. आता मात्र अनुभव पणाला लावतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. निर्धाव चेंडूची सांगता पंचांकडे मात्र अपील केली जाते. पंच मात्र तटस्थ राहतायत आणि निर्धाव चेंडूची सांगता प्रकाश मात्र पंचांकडे अपील करते. एखादी खेळाडू वृत्ती असेल थांबायचंय आपण. वाईट कुठे बोलला. निर्धाव चेंडूची संगता महत्वपूर्ण गोलंदाजी किरणदादांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑफ साईड लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल दिलं जाते काय पाहूया. पण थोडंसं गचा क्षेत्ररक्षण पण एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. आणि फलसगाव या संघाची धावसंख्या पाहिली तर स्कोरवरती पाहायला मिळते ती 8. आणि गोलंदाजाने थोडीशी फलसगाव या संघाच्या फलंदाजी थोडीशी वाट लावून ठेवले आपल्या गोलंदाजीतून. पण अजून देखील कमबॅक करू शकतात. अजून देखील 2-3 मोठे फटके जर आले तर मापक असं टार्गेट घोणसेवाडाची या संघासमोर ठेवू शकतात. स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा पर्यंत क्षेत्ररक्षण मात्र तैनात. सीमारेषेकडे क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव परिपूर्ण. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या 2 धावसंख्येबरोबर फळसगाव या संघाची जर वाढती धावसंख्या पाहिली तर स्कोरवरती धावसंख्या पाहायला मिळते ती 10. समीरच्या माध्यमातून चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळते. 1-2 मोठे फटके आणावे लागतील. ऑफ साईडला खेळला चेंडू पॉईंटच्या दिशेने. एक धावसंख्या. एकेरीचा दुहेरीमध्ये बदल असेल पाहूया. एकेरीचा दुहेरीमध्ये बदल. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावसंख्येवरती समाधान मानताच धावसंख्येमध्ये बदल होते. स्कोरमध्ये बदल. धावसंख्या पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि धावसंख्या पाहायला मिळते ती 12. प्रहार केलाय समीरने. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय. काम फळसगाव या संघाला. बॅक टू समीर आणि किरण याने देखील अचूक गोलंदाजी केली. आपली गोलंदाजी करत जाणार. कमी धाव संख्या मात्र खर्च केली. डीजे त्याची गोलंदाजी तबर धावसंख्या पाहिले. थँक्यू डीजे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर कंपल्सरी विजय व्हायचे असेल तर वनसेवाडाच्या वेळी या संघाला मात्र 13 धावसंख्या बनवावी लागेल. एक महत्वपूर्ण कंजूशी गोलंदाजी या सामन्यांमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला पाहिलं तर अंशूने देखील चांगली गोलंदाजी हाताळली. 1 विकेट घेतला. त्याच्यानंतर आला अविने देखील चांगली गोलंदाजी केली. 1 धावसंख्या खर्च केली. 2 विकेट घेतल्या. त्याच्यानंतर किरण असेल यांनी देखील चांगली गोलंदाजी हाताळली. तब्बल 2 विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालाय. एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळेल. मी विनंती करतो फळसगाव या संघाला आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. याच्यानंतर होणारा सामना असेल दुसऱ्या साखळीतील सामने असेल. आपण नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय कोंडे पंचेतन आणि वावडोंगी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना कॉल असेल. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. वावडुंगी आणि कोंडे पंचेतन सूरज आणि प्रफुल्ला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करणार आहोत. शेवटचं कॉल असेल वावडुंगी संघ प्रफुल्ल कर्णधार आणि एका बाजूला पाहिलं तर कोंडे पंचेतन सूरज कर्णधार यांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. क्विक फास्ट. किरणनी 2 2 2
अविने 2 1000 रुपये आणते किरण दादा. हॅलो. वावडुंगी आणि कोंडे पंचेतनच्या कर्णधारांना अगदी शेवटचं कॉल असेल. मी विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पंचांना देखील विनंती करतो जास्त टीम मीटिंग करून देऊ नका. आपण फळसगाव या संघाला लगेच क्षेत्ररक्षण स्वीकारायला सांगायचं आहे. तुम्ही काय बसणार आहात की नाही. प्रकाश आणि अंशू प्रकाश आणि अंशू प्रकाश आणि अंशू हॅलो. मी नरेशदादा नटे यांना विनंती करतो दोन्ही संघांमध्ये नाणेफेक करायची आहे आपल्या शुभ हस्ते. एका बाजूला पाहिलं तर वावडुंगी संघ, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सिवदन तालुक्यातील एक बलाढ्य संघ म्हणजे कोंडे पंचेतन संघ. 2 षटकांचे सामने असतील. दोन्ही कर्णधारांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. सेकंड इनिंग म्हणजे ते बॉल खेळवलात ना तुम्ही तर ते एकदमच परिस्थिती ठीक आहे चालेल. चालेल. दोन्ही संघांमध्ये मात्र नाणेफेक केली जाईल. नाणेफेकीचा कॉल गेलाय तो. नाणेफेकीचा कॉल गेलाय तो. कोंडे पंचेत संघाने काय निर्णय असेल आपण सांगायचा आहे. दोघांना देखील दुसऱ्या सामन्यासाठी शुभेच्छा. चालेल सांगायचं आहे. अंशु स्ट्राईक एंडला चांगला ऑफ साईडला कट केला गेला चेंडू. कदाचित डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाते काय पण एक धावसंख्या परिपूर्ण डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय आणि पंच डिक्लेअर झोनमध्ये ना एक धावसंख्या मिळते. एका धावसंख्येबरोबर संघाची जर वाढती धावसंख्या पाहिली तर धावसंख्या पाहायला मिळते ती 4. 3 चेंडू आता संगम काते साहेबांना जर विकी रिकामी पाहिलं तर आज मात्र डान्स पाहायला मिळणार आहे. कदाचित ते होप्स आहेत त्यांच्याकडे. या मोसमामध्ये देखील प्रकाशला जर पाहिलं तर अनेक सामन्यांमध्ये देखील आपल्या फलंदाजी प्रकाश पाहतोय पण अंशूवरती देखील मोठी जबाबदारी आहे. या दुसऱ्या संडेपासून त्याला मात्र स्ट्राईक एंडला आणलं जातं आणि आपले परिपूर्ण विश्वासाने फलंदाजी करत असतं. पुन्हा एकदा ऑफसाईडला चेंडू कट केला गेला. एक धावसंख्येमध्ये आर्यन मात्र क्षेत्ररक्षणासाठी दाखला. एकच धाव दिली जाते. एका धावसंख्येबरोबर गोनसिया वडाचीवाडी या संघाची जर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या पाहायला मिळते ती 5. एक गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो कुणाल. प्रकाश स्ट्राईक एंडला फलंदाजी आमंत्रित. प्रहार खेळ आहे फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण मात्र तैनात. झेलच्या खाली मात्र क्षेत्ररक्षण झेल मात्र दंडीला दान केली जाते. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर. या 2 धावसंख्येबरोबर घोणसेवाडाची वाडी या संघाची धावसंख्या पाहिली तर धावसंख्या पाहायला मिळते ती वंदी स्कोअरबोर्ड 7 ही धावसंख्या पाहायला मिळते. कोंडे पंचेतन आणि वावडुंगी या संघाचा जो नाणेफेक झाला त्याच्यामध्ये कोंडे पंचेतन या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजी आमंत्रित केले तो वावडुंगी या संघाला कारण 2 षटकांचा सामना असेल. पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू मात्र लेग साईडला खोदून काढला. एक धावसंख्या मिळते. प्रकाशला माहिती आहे की आपल्याकडे टार्गेट कमी आहे आणि एक धावेने मात्र विजयाकडे कदाचित वाटचाल असेल. आमचे किरण दादा देखील खुश असतील. संगम काते साहेब खुश आहेत. त्या बाजूला पाहिलं तर राजेंद्र काते साहेबांच्या चेहऱ्यावर देखील गोड स्माईल पाहायला मिळते कारण कमी धावसंख्या आपल्या कोणी खर्च केली. धावसंख्या पाहायला मिळते ती 8.
पहिला षटक प्रगतीपथावर समाप्त होताच 8 ही धावसंख्या होते. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल असेल. आता मात्र आवश्यकता असेल ती 12 चेंडूमध्ये 5 या धावसंख्येची. येणाऱ्या 3 मेला देखील घोणसे गावाच्या प्रीमियर लीग पाहायला मिळणार आहे त्या विरार नगरीमध्ये आणि कदाचित या जोडीवरती घोणसा गावाचा महत्त्वपूर्ण लक्ष असेल. किरणदादा कदाचित संघमालक असतील ना तर कुठला खेळाडू मला चॉईस केला पाहिजे. अंशूसारखा असेल, अवीसारखा असेल, प्रकाश देखील आहे आणि 3 वाड्यांचं एका बाजूला पाहिजे बाहुबली आहे, सूरजसारखा फलंदाज आहे. अनेक खेळाडू मात्र त्या स्पर्धेमध्ये दाखल होणार आहेत. गोलंदाजी मार्क सज्ज होतोय तो दुसरा षटक हाताळण्यासाठी. आर्यनला देखील अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. एक अनुभवी गोलंदाजाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा स्पीडअप गोलंदाजीतून घेतला होता पण मात्र लेग साईडला चेंडू एक्स्ट्रा हाताळला गेला आणि भावेश सर मात्र पंच घोषित करतायत व्हाईटच्या स्वरूपामध्ये अवांतर धाव. त्याचा मात्र फायदा असेल तर घोणसेवाडाची वाडी या संघाला अवांतर धावा मिळत आहेत. जणू काय 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन आर्यन गोलंदाजी मार्कवर सज्ज. घातक गोलंदाजी जर केली ना तर मात्र तिसऱ्या षटकापर्यंत सामना नेऊन ठेवू शकतात. हो फुलटॉस मिळाला. क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली मोठा हादरा बसतोय तो. घोणसे या संघाला बॅक टू प्याल्यान प्रकाश डीजे. पुन्हा एकदा लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव मिळते. एकच अगदी चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. एकाच धावेवरती समाधान मानतात. संघाची जर वाढती धावसंख्या पाहिलीत तर स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय तो 9वी धावसंख्या पाहायला मिळते. अंशू देखील चांगली फलंदाजी अंशूच्या माध्यमातून पाहायला मिळते. सॉरी धावसंख्या पाहायला मिळते ती 10 ही धावसंख्या. कुठेतरी गोलंदाज दडपणामध्ये येतो. अंशूला माहिती आहे मोठे फटके खेळायचे. ऑफ साईडला कट केला गेला चेंडू आणि चपलगिरीने मात्र एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. या 2 धावसंख्येबरोबर तिसऱ्या धावेचा देखील कॉल दिला जातो. पंचाने मात्र गोलंदाजाला दंडित केलाय म्हणजेच नो बॉलचा इशारा दिला जातोय आणि पुढचा चेंडू अगदी फ्री हिटची सुवर्ण संधी. 9+1 म्हणजेच अगदी घोणसेवाडाची वाडी हा संघ देखील विजयी संघ होते. या विजय संघाचं अभिनंदन आणि पळसगाव संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. आपलं देखील अभिनंदन. पहिला सामना विजय करून ठेवलाय तो घोणसेवाडाची वाडी हा संघ आणि एक मोठी गोलंदाजी पाहायला मिळाली. घातक गोलंदाजी पाहायला मिळाली. कदाचित सामनावीराचा किताब असेल आमच्या. नक्कीच नक्कीच अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तिन्ही गोलंदाजांनी मात्र कंजूशी गोलंदाजी केली पण त्याच्यामध्ये एक चांगली प्रेक्षणीय गोलंदाजी केली तो युवा स्टार गोलंदाज म्हणजेच फिरकीचा जादूगार आवी. सामनावीराचा मार्करी ठरलाय तो आवीला विनंती करतो की आपण किताब घेण्यासाठी यायचं आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 1 धावसंख्या खर्च केली गेली. 2 विकेट देखील आपल्या गोलंदाजीतून घेतल्या. या स्पर्धेमध्ये कंजूशी गोलंदाजी पहिल्या सगळी त्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याला सामनावीराचा किताब देतील मी विनंती